नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सूरज चव्हाण आणि मी पुन्हा एकदा तुमचं मेगाबिट एज्युकेशन यवतमाळच्या YouTube चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आजचा दिवस एक थोडा खास आहे आणि आजचा व्हिडिओ सुद्धा खास आहे आणि हा व्हिडिओ त्या लोकांसाठी खास आहे जे लोक खूप दिवसापासून प्रिपरेशन करत आहेत MBA CET आणि MCA CET या एक्झामची। हो मित्रांनो, जे आपले महाराष्ट्र जे डिपार्टमेंट आहे त्यांनी CET चे जे डिपार्टमेंट आहेत, महाराष्ट्र जी बॉडी आहे त्यांनी CETचा जो एंट्रन्सचा किंवा एक्झामचा जो शेड्यूल आहे तो रिलीज केलेला आहे। याच्यामध्ये जे पण एक्झाम डेट्स आहेत, रजिस्ट्रेशन डेट्स आहेत आणि एक्झाम कोणत्या तारखेला होणार आहे प्रत्येक CET एक्झामची, तर त्याचा संपूर्ण यांनी एक कॅलेंडर टाइप इथे दिलेला आहे। चला तर मग विदाउट वेस्टिंग सो मच टाइम आपण सुरू करूया। ठीक आहे, तर या प्रकारची नोटीस इथे पब्लिक नोटीस आपल्याला CET सेल कडून मिळालेली आहे। बघूया की याच्यामध्ये बेसिकली काय काय आपल्याकडे आहे। ही 2024-2025 साठीची एक्झाम जी होणार आहेत त्याच्यासाठीचा हा कॅलेंडर बेसिकली आहे। याच्यामध्ये जेवढे पण CET थ्रू एक्झाम जे पण कंडक्ट होणार त्या सर्वांचा इथे एक तुम्हाला शेड्यूल दिलेला आहे की कोणत्या दिवशी एक्झाम होईल, कोणती एक्झाम होईल आणि त्याचे रजिस्ट्रेशनची तारीख किती आहे आणि एक्झामची तारीख किती आहे, हे सर्व शेड्यूल इथे दिलेलं आहे। चला बघूया। बघा, महाराष्ट्र BEd आणि MAd ची जी एक्झाम होणार आहे ही 10/1 पासून याचे रजिस्ट्रेशन चालू होईल। 29/1 पर्यंत याचे रजिस्ट्रेशन चालेल आणि 2 मार्च 2024 ला याचा पेपर होईल। त्यानंतर महाराष्ट्र MAd CET ची एक्झामचं रजिस्ट्रेशन 10/1 पासून म्हणजे 10 जानेवारी पासून 29 जानेवारी 2 मार्चला याचा पेपर होणार। महाराष्ट्र MPEd याचं रजिस्ट्रेशन 10 तारखेला सुरू होईल, 29 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन चालेल, 3 मार्चला याचा पेपर कंडक्ट होईल, म्हणजे जवळपास लागूनच आहे ते पेपर। महाराष्ट्र BEd जनरल आणि स्पेशल कॅटेगरी BEd ELCT यांची एक्झाम यांचं रजिस्ट्रेशन हे 10 जानेवारी पासून 30 जानेवारी पर्यंत चालेल आणि 4 मार्च आणि 6 मार्चला याचा पेपर कंडक्ट करण्यात येईल। महाराष्ट्र BPEd ची जी तारीख आहे ही 10 जानेवारी पासून 30 जानेवारी पर्यंत चालणार आहे आणि पेपर होणार आहे 7 मार्चला। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र जे LLB जे लॉ करणारे विद्यार्थी आहेत, ज्यांना LLB चा कोर्स करायचा आहे त्यांच्यासाठी 11 जानेवारी पासून रजिस्ट्रेशन चालू होणार आहे, 31 जानेवारी पर्यंत रजिस्ट्रेशन चालणार आहे, 12 आणि 13 मार्चला यांचा पेपर कंडक्ट करण्यात येणार आहे। त्यानंतर महाराष्ट्र BA आणि BSc BEd हा जो 4 वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स आहे विद्यार्थी मित्रांनो, तर याची जी तारीख आहे ही 12 जानेवारी पासून याचं रजिस्ट्रेशन चालू होईल। 1 महिना याचं रजिस्ट्रेशन राहणार आहे जे 12 फेब्रुवारी पण चालेल आणि जी मार्च आहे ही मे महिन्यामध्ये कंडक्ट करण्यात येईल। असंच LLB चा जो 5 वर्षाचा कोर्स आहे याचं रजिस्ट्रेशन 18 जानेवारी पासून तर 18 फेब्रुवारी म्हणजे 1 महिना कंप्लीट चालेल, 3 मे ला याचा पेपर कंडक्ट करण्यात येईल। त्यानंतर आणखी समोर आपल्याकडे काही एक्झाम आहेत त्याला बघूया। त्यामधले जे आपण इम्पॉर्टंट्स आहेत, ज्याला मला खास एकदम सांगायचं तुम्हाला, बघा ते एक्झाम आपल्याकडे आहेत महाराष्ट्र MBA आणि MMS CET ज्याची आपण बॅच घेतो, ज्याचं आपण प्रिपरेशन करतो, ती एक्झाम त्याचं रजिस्ट्रेशन 11 जानेवारी पासून सुरू होईल, 31 जानेवारी पर्यंत याचं रजिस्ट्रेशन चालेल आणि जवळपास 20 डेजचा तुमच्याकडे टाइम पिरियड इथे आहे। एक्झाम जी होणार आहे ही 9 आणि 10 मार्चला कंडक्ट करण्यात येईल। आपल्याकडे ऑलरेडी आपल्याला माहित होतं की 9 आणि 10 मार्चला हा पेपर राहणार आहे, फक्त रजिस्ट्रेशन कुठे कुठे आपल्याला यायचं होतं। आता ते पण आपल्याला माहित झालं आहे की 11 तारखेपासून ते 31 तारखेपर्यंत याचं रजिस्ट्रेशन चालणार आहे। नंतर आर्किटेक्चर साठी सुद्धा रजिस्ट्रेशनच्या डेट्स आणि एक्झामच्या डेट्स आलेल्या आहेत। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आणखी एक मला सांगावंसं वाटतं की MCA CET ची डेट सुद्धा आलेली आहे। जे लोक BCA करत आहेत किंवा ज्यांना हायर एज्युकेशन MCA मध्ये करायचं आहे, मास्टर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन मध्ये करायचं आहे, त्यांच्यासाठी सुद्धा डेट आलेली आहे आणि यांचं रजिस्ट्रेशन सुद्धा MBA CET सोबत MCA CET चं रजिस्ट्रेशन सुद्धा 11 जानेवारी पासून 1 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे। इथे हे 20 दिवसाचा गॅप आहे, 20 दिवसाचा तुमच्याकडे टाइम फ्रेम आहे फॉर्म भरण्यासाठी। MCA साठी 1 दिवस ऍडिशनल आहे जो 1 तारखेपर्यंत चालेल आणि याची जी एक्झाम आहे ही 14 मार्चला कंडक्ट करण्यात येईल। म्हणजे जशी MBA ची एक्झाम झाली तसंच 4-5 दिवसानंतर तुमचा MCA चा पेपर सुद्धा होईल। म्हणजे जे लोक MCA आणि MBA दोन्ही प्रिपेअर करतात त्यांच्यासाठी जवळपास एका वीक मध्ये तुमचे दोन्ही पण एक्झाम इथे संपून जातील। त्यानंतर आणखी 12 बेसिसच्या एक्झाम आहेत, त्याच्यावर आपण काही जास्त डिस्कस करू नाही। ठीक आहे,
तर एक तुमच्यासाठी थोडंसं एक आयडिया किंवा इन्फॉर्मेटिव्ह मी व्हिडिओ काढला, एक स्लाइड बनवली आहे, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवून देतो की MBA CETचा पॅटर्न काय आहे. तसं तुम्हाला आमच्या प्लेलिस्टमध्ये MBA CETचा पूर्ण एक व्हिडिओ मिळून जाईल, ते तुम्ही बघू शकता. ठीक आहे, तर एक सेकंड मी जस्ट ओपन करतो फाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आहे MBA CET 2024 साठी एक थोडासा इन्फॉर्मेटिव्ह तुम्हाला व्हिडिओ. तसा एक ऑलरेडी आमचे जे स्टाफ आहेत, आमचे जे फॅकल्टी आहेत, मयूर सर, त्यांनी एक चांगला व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे, तर तुम्हाला तुमच्या प्लेलिस्टमध्ये मिळून जाईल. एक छोटासा आणखी एक रिव्हिजन म्हणून हा व्हिडिओ मी तुम्हाला सांगतोय, किंवा हे थोडंसं इन्फॉर्मेशन मी तुम्हाला इथे देऊ इच्छितो. तर बघा मित्रांनो, जे MBA CETचं टोटल इव्हेंट्स आहेत किंवा जे इम्पॉर्टंट डेट्स वगैरे आहेत ते कशा प्रकारचे आहेत, तर एक्झाम जी आहेत ही आहे MBA महाराष्ट्र CET. त्यानंतर कंडक्ट कोण करणार आहेत, तर हे स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र बोर्ड हे कंडक्ट करणार आहेत. एक्झाम लेवल ही कशी आहे, तर ही पोस्ट ग्रॅज्युएशन साठी एक्झाम आहे. ठीक आहे, एक्झाम फ्रिक्वेन्सी MBA CETची एक्झाम ही वर्षातून फक्त एकदा कंडक्ट करण्यात येतं. मोड ऑफ एक्झाम ही एक ऑनलाईन प्रकारची एक्झाम आहे, ऑनलाईन बेस मध्ये ही एक्झाम होणार आहे. टोटल रजिस्ट्रेशन जर आपण एक्सपेक्ट केलं तर अराउंड 1 लाख याच्यामध्ये टोटल रजिस्ट्रेशन होईल. ठीक आहे, मागे पुढे थोडंसं चालेल, पण एक आकडा पकडायचा असेल तर तुम्ही 1 लाखचा आकडा पकडू शकता. नंतर या कोर्स थ्रू तुम्हाला कोणते कोणते, या एक्झाम थ्रू तुम्हाला कोणते कोणते कोर्स करता येईल, तर त्यामध्ये MBA, MMS आणि PGDMचा तो कोर्स म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन आय गेस मॅनेजमेंट. तर मॅनेजमेंट, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन मॅनेजमेंट हे तुम्हाला करता येतं. डिप्लोमा आणि डिग्री दोन्ही पण असतं बेसिकली. तर एक्झाम फीज जर आपण बघितलं तर जनरल कॅटेगरीसाठी 1000 रुपये आणि रिझर्व कॅटेगरी म्हणजे कास्ट जे आहेत, कास्टमध्ये जे आहेत त्यांच्यासाठी 800 रुपये इथे राहणार आहे. एक्झामचं ड्युरेशन हा 2.5 तासाचा राहील. टोटल क्वेश्चन इथे 200 आणि टोटल मार्क्स सुद्धा इथे 200 दिला जाईल. त्यानंतर मार्किंग स्कीम जर आपण बघितलं तर प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क देण्यात येईल आणि निगेटिव्ह क्वेश्चनसाठी किंवा तुमचं जर क्वेश्चन चुकत असेल तर त्यासाठी कोणताच त्याला 0 देण्यात येईल, म्हणजे कोणती निगेटिव्ह मार्किंग इथे नाही आहे. नंतर लँग्वेज जी आहे ही इंग्लिश राहील. पेपरचा मोड जो आहे हा इंग्लिशमध्ये राहील. कॉलेज असेप्टिंग एक्झाम स्कोर याच्यामध्ये तुम्ही कोणते कोणते टॉप लेवलचे कॉलेज आहेत ऍडमिशन घेऊ शकता. तसे काही एक्झाम्पल्स आहेत, जसं जमनालाल बजाज, तसं सिमसरी आहे, नंतर पुणे युनिव्हर्सिटी आहे, नंतर वेलिंगर आहे, नंतर बालाजी इन्स्टिट्यूट ऑफ मॉडर्न मॅनेजमेंट आहे, ITM आहे. ठीक आहे, तर असे काही नावाजलेले कॉलेज आहेत जे या MBA CETच्या एक्झाम थ्रू तुम्ही तिथे ऍडमिशन घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला एक थोडीशी चांगली प्रिपरेशन करावं लागेल. नंतर नंबर ऑफ सिटीज किंवा नंबर ऑफ टेस्ट सेंटर, इथे नंबर ऑफ टेस्ट सेंटर 48 सध्या तरी आपल्याला दिलेले आहेत. ठीक आहे, सो 48 असल्यामुळे महाराष्ट्र लेवलमध्ये 48 असल्यामुळे तुम्हाला कसं काही खूप जास्त जागेवर ट्रॅव्हलिंग वगैरे करायचं काम नाही पडेल. नंतर ऑफिशियल वेबसाईट, जर तुम्हाला रजिस्ट्रेशन वगैरे करायचं असेल तर तुम्ही या ऑफिशियल साईटवर जाऊन तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन फॉर्म भरू शकता. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळून जाईल, व्हिडिओच्या खाली तिथे जाऊन तुम्ही ही लिंक चेक करू शकता. ऑलराईट, बघूया की समोर आणखी काय आहे आपल्याकडे. वेल, हा ऍक्च्युली आहे सिलेबस. आता जस्ट आपण एक थोडीशी आयडिया घेतली की सिलेबस कशा प्रकारचा होता, आणखी त्याला बघूया. वेल, ठीक आहे, तर लॉजिकल रिझनिंग याच्यामध्ये बेसिकली 4 सेक्शन मध्ये MBAचा पेपर डिवाइड होतो. तर 4 सेक्शन कोणते सर, तर तो 4 सेक्शन असतो. लॉजिकल रिझनिंग, एक लॉजिकल रिझनिंग आपल्याकडे आहे ज्याच्यामध्ये 75 क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातील आणि 75 मार्क्स तुम्हाला दिले जातील. प्रत्येक क्वेश्चनसाठी 1 मार्क. निगेटिव्ह असेल, चुकला असेल तर तिथे कोणताच मार्क्स तुमचा डिडक्ट होणार नाही विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर ऍब्स्ट्रॅक्ट रिझनिंग आहेत, याचे सुद्धा 25 क्वेश्चन आणि 25 मार्क्स आहेत. म्हणजे जर आपण पकडलं तर रिझनिंग मध्ये लॉजिकल आणि ऍब्स्ट्रॅक्ट मिळून तुमच्याकडे टोटल 100 क्वेश्चन्स इथे राहतील. 100 क्वेश्चन्स आपल्याकडे रिझनिंगचे आहेत फक्त. त्यानंतर इंग्लिशचे आहेत 50 क्वेश्चन आणि 50 मार्क्स, म्हणजे प्रत्येक क्वेश्चनसाठी 1 मार्क तुम्हाला इथे दिला जातील. त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड सुद्धा एक सेक्शन आहे, अरिथमेटिक सुद्धा एक सेक्शन आहे.
ज्याचे आपल्याकडे 50 क्वेश्चन्स अगेन आहेत आणि 50 मार्क्ससाठी हे विचारले जातील. त्यानंतर टाइम ड्युरेशन जो आहे सर, तो टाइम ड्युरेशन आपल्याकडे आहे 150 मिनिट, 2 तास 30 मिनिटाचा हा पेपर होतो. ठीक आहे. त्यानंतर मार्किंग सिस्टीम आता आपण आत्ताच बघितलं जस्ट की प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क दिला जाईल. जर क्वेश्चन चुकला तर 0 मार्क आहे आणि पेपरचा जो मोड आहे हा ऑनलाईन प्रकारचा आहे. आय होप की हे तुम्हाला क्लिअर असेल. त्यानंतर जर आपण बघितलं ओके, तर हे सुद्धा एक इम्पॉर्टंट आहे. मला हे सुद्धा एक सांगायचं आहे की जसं आपल्याला माहिती आहे की 60 दिवस आता राहिले. 11 तारखेपासून रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे आणि मार्च 9 आणि 10 ला याचा पेपर होणार आहे MBCTचा. 13 ला MCCT पेपर होणार आहे. तर ज्या लोकांना MBCT किंवा MCCT साठी प्रिपरेशन करायचे आहे तर त्या लोकांसाठी आमचा 60 दिवसाचा एक स्पेशल आपण म्हणू शकतो नॉन स्टॉप कोर्स लॉन्च केलेला आम्ही आहे. त्याच्यामध्ये 13 तारखेपासून हे बॅच सुरू होणार आहे. नवीन बॅच जी आहे ही 13 तारखेपासून सुरू होईल, ज्यामध्ये तुम्हाला ऍप्टिट्यूड, अरिथमॅटिक, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग, व्हर्बल रिझनिंग आणि इंग्लिश हे सर्व शिकवलं जाईल फास्ट ट्रॅक, थोडंसं फास्ट ट्रॅक मोडमध्ये. पूर्ण 60 दिवस तुमचा क्लास चालेल, नो हॉलिडे, नो गॅप. ठीक आहे. याच्यामध्ये तुमचा आम्ही सिलेबस कंप्लीट करूया 60 दिवसामध्ये. त्यानंतर तुमची काही टेस्ट आम्ही कंडक्ट करणार आहोत. ऑनलाईन मॉक टेस्ट तुमची आम्ही कंडक्ट करू प्रत्येक वीकला आणि 15 ते 30 दिवस तुमचा रेग्युलर मॉक पेपर होईल. 1 मंथ कम्प्लिटली आम्ही तुम्हाला मॉक टेस्ट प्रॅक्टिस करायला देऊ. त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये आणखी एक हे आहे की ज्या लोकांना CET सोबत स्पोकन इंग्लिशचा आमचा कोर्स असतो, तो स्पोकन इंग्लिशचा कोर्स या CETच्या कोर्समध्ये तुम्हाला ॲब्सोल्युटली फ्री ऑफ कॉस्ट आहे. हा एक तुम्हाला ॲडव्हान्टेज आहे, ॲडिशनल बेनिफिट आहे. 60 दिवसात तुमची नॉनस्टॉप बॅच आहे. याच्यामध्ये आम्ही तुम्हाला स्टडी मटेरियल प्रोव्हाइड करू, ऑनलाईन टेस्ट पोर्टल सुद्धा आम्ही याच्यामध्ये प्रोव्हाइड करू. तर जे सुद्धा विद्यार्थी या 60 दिवसाच्या स्पेशल क्लाससाठी इंटरेस्टेड असेल, ज्यांना वाटत असेल की मला प्रिपरेशन गरज आहे, मला एक्झाम द्यायची आहे, मला एक्झाम काढायची आहे, मला चांगल्या कॉलेजमध्ये एक्झाम ॲडमिशन घ्यायची आहे, चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली तर तुम्हाला चांगलं पॅकेज मिळेल, तर अशा विद्यार्थ्यांसाठी हे एक स्पेशल बॅच आहे. जर तुम्ही खरेच इंटरेस्ट असाल, तुम्ही सिरियस असाल तर आम्ही आमचं 100% डेडिकेशन द्यायला तयार आहे. तुमच्याकडून पण आम्हाला तेवढंच डेडिकेशन हवं आहे. ठीक आहे. जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता. याची डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल. 2 ब्रांचेस आमच्या यवतमाळमध्ये रन होतात. एक दर्डानगर यवतमाळला आहे, एक दाते कॉलेज चौक यवतमाळला आहे. या सुद्धा जे बाहेरगावचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आमचा एक ऑनलाईन आणि ऑफलाईनमध्ये हे 2 ॲड्रेस जसे मी तुम्हाला सांगितले, आणि ऑनलाईनमध्ये तुम्ही ऑनलाईन सुद्धा बॅच आमची जॉईन करू शकता. ती सुद्धा 13 तारखेला सुरू होणार आहे. ठीक आहे. चला, तर दिस इज ऑल अबाउट द MBCT आणि MCCTचा एक थोडासा आपला आपण इन्फॉर्मेशन बघितली की रजिस्ट्रेशन आणि एक्झाम डेट कधी होणार आहे. तर मित्रांनो, आय विल सजेस्ट की डोंट वेट फॉर द लास्ट मिनिट. जेवढं लवकर होतं तेवढं लवकर तुम्ही फॉर्म फिल करा. याच्याबद्दलचे जे नवीन अपडेट्स आहेत ते आम्ही लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटी अशाच नवीन विडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा, सो दॅट यू विल गेट ऑल द इन्फॉर्मेशन, ऑल द रिलेटेड स्टफ, स्टडी मटेरियल फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला त्या टेलिग्राम ग्रुपमध्ये मिळून जाईल. ठीक आहे. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन स्टे हॅपी अँड स्टे मोटिवेटेड. बाय बाय.